हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये ट्रेडिंग अकाउंट पाहिलं होतं. या लेक्चरमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इम्पॉर्टंट अकाउंट आहे. याच्यात खूप सारे हेड्स असतात, त्यामुळे खूप विद्यार्थ्यांना हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट थोडं हार्ड पण जातो. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्स आणि इनडायरेक्ट इन्कम लिहिल्या जाते. इनडायरेक्ट एक्सपेन्स डेबिटला, इनडायरेक्ट इन्कम क्रेडिटला. ठीक आहे. तर पहा, क्रेडिट साइड म्हणजे इन्कम, डेबिट साइड म्हणजे एक्सपेन्स, डेबिट साइड म्हणजे एक्सपेन्स, क्रेडिट साइड म्हणजे इन्कम. डेबिट म्हणजे एक्सपेन्स, डेबिट साइड प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साइड म्हणजे एक्सपेन्स लिहा, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साइड म्हणजे इन्कम लिहा. प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साइड म्हणजे काय लिहा? इन्कम लिहा. ठीक आहे. तर बघा, मी तुम्हाला सगळ्यात पहिले क्रेडिट साइड सांगतो, कारण क्रेडिट साइडचं इन्कम साइडच्या व्हॅल्यू थोड्या कमी आहेत, म्हणून पहिले क्रेडिट साइड सांगतो. क्रेडिट साइडचा पहिला ग्रुप आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन. प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन. ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन. ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन. ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन. ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन. ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन. दुसरा ग्रुप रेंट, कमिशन, डिस्काउंट, इंटरेस्ट, डिविडंड रिसीव्ड. 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 या सगळ्यांच्या मागे रिसीव्ड 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 लावायचं. ठीक आहे. रेंट, कमिशन, डिस्काउंट, इंटरेस्ट, डिविडंड रिसीव्ड हा दुसरा ग्रुप. पहिला ग्रुप ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन. दुसरा ग्रुप रेंट, कमिशन, डिस्काउंट, इंटरेस्ट, डिविडंड रिसीव्ड. तिसरा ग्रुप इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री इन्कम ट्रान्सफर फी. सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री इन्कम ट्रान्सफर फी. सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री इन्कम ट्रान्सफर फीज. ठीक आहे. तर आपल्या इन्कम साइडचे तीनच ग्रुप आहेत. इन्कम साइडचे किती ग्रुप आहे? 3 ग्रुप आहे. पहिला ग्रुप आहे ग्रॉस प्रॉफिट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, इंटरेस्ट ऑन. दुसरा ग्रुप आहे रेंट, कमिशन, डिस्काउंट, इंटरेस्ट, डिविडंड रिसीव्ड. तिसरा ग्रुप आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, सन्ड्री रिसिप्ट, सन्ड्री इन्कम ट्रान्सफर फी. आता आपल्याला बघायचं आहे प्रॉफिट अँड लॉसची डेबिट साइड. डेबिट साइडला 6 ते 7 ग्रुप आहेत. डेबिट साइडला किती ग्रुप आहेत? 6 ते 7 ग्रुप आहेत. चला पाहूयात आपण डेबिट साइडचे. पहिला ग्रुप आहे सॅलरी. पहिल्या ग्रुपमध्ये येते सॅलरी, रेंट अँड टॅक्स, सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. सेलिंग एक्सपेन्स. सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. पहिला ग्रुप आहे सॅलरी, रेंट अँड टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. दुसरा ग्रुप आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, मीटिंग एक्सपेन्स. 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 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, मीटिंग एक्सपेन्स हा दुसरा ग्रुप. तिसरा ग्रुप आहे डिस्काउंट, कमिशन, इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. तिसरा ग्रुप इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. 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 इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज हा तिसरा ग्रुप. डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डेप्रिसिएशन, रिपेअर हा चौथा ग्रुप. डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डेप्रिसिएशन, रिपेअर. डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड,
डेप्रिसिएशन रिपेअर. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जमण्यासाठी तुम्हाला सर्व ग्रुप पाठांतर करावे लागतील. ठीक आहे. पहिला ग्रुप कोणता होता? सॅलरी, रेंटल टॅक्स, जनरल एक्सपेन्स, ऑफिस एक्सपेन्स, सेलिंग एक्सपेन्स. दुसरा ग्रुप ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स, मीटिंग एक्सपेन्स. तिसरा ग्रुप इन्शुरन्स, ॲडव्हर्टाइजमेंट, स्टेशनरी, प्रिंटिंग, पोस्टेज. चौथा ग्रुप डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डेप्रिसिएशन, रिपेअर. नंतर आपल्याला पाचवा ग्रुप बघायचा आहे. नंतर आपल्याला पाचवा ग्रुप पाहायचा आहे. सर्व ग्रुप पाठांतरच असायला पाहिजे. सर्व ग्रुप पाठांतर झाल्याशिवाय तुम्हाला एक्झाम्पल समजणार नाही. पाचवा ग्रुप आहे डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डेप्रिसिएशन, रिपेअर. डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डेप्रिसिएशन, रिपेअर. डेप्रिसिएशन, रिपेअर. डिस्काउंट, कमिशन, कॅरेज आउटवर्ड, डेप्रिसिएशन, रिपेअर. हा पाचवा ग्रुप. इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, डायरेक्टर फी, ऑडिट फी. इंटरेस्ट ऑन लोन, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, डायरेक्टर फीज, ऑडिट फीज. ठीक आहे. हा झाला आपला सहावा ग्रुप. ट्रेड एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, ट्रेड एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड, कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड. हा झाला आपला सातवा ग्रुप. ट्रेड एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स, कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड. नंतर आपला आठवा ग्रुप आहे बॅड डेप्ट प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. बॅड डेप्ट प्लस न्यू आरडीडी, न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. बॅड डेप्ट प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. हा झाला आपला आठवा ग्रुप. अशा प्रकारे 8 ग्रुप आहेत. क्रेडिटची टोटल करायची, डेबिटला लिहायची, डेबिटचे सर्व एक्सपेन्स मायनस करायचे, नेट प्रॉफिट काढायचा. जसा ग्रॉस प्रॉफिट काढला ट्रेडिंग अकाउंटमध्ये तसाच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये नेट प्रॉफिट काढावा लागतो. आता आपण प्रॉफिट अँड लॉसचे काही एक्झाम्पल पाहूयात. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे काही एक्झाम्पल पाहूयात आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डेबिट साईडला इनडायरेक्ट एक्सपेन्स, क्रेडिट साईडला इनडायरेक्ट इन्कम येते. त्याच्या व्यतिरिक्त काहीही येत नाही. असेट लायबिलिटी याच्यात येणार नाही. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सॉल्व करत असताना सर्वप्रथम क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिट लिहिणं कंपल्सरी आहे. ग्रॉस प्रॉफिट फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट, फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट असं लिहिणं कंपल्सरी आहे पहिले. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघायचं आपल्याला 4 एक्झाम्पल पाहणार आहोत. एक एक्झाम्पल मी बोर्डवरती सॉल्व करून देणार आहे आणि बाकी एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहे. 59 नंबरचं एक्झाम्पल सांगणार आहे मी तुम्हाला. पेज नंबर किती आहे आपलं? 17 पेज नंबर आहे. 59 नंबरचं एक्झाम्पल आहे. सर्वप्रथम एक्झाम्पल रीड करायचं. काय प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे ते पाहायचं. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. 59 नंबरचं एक्झाम्पल. ठीक आहे. तर आपण काय करायचं, एक एक व्हॅल्यू रीड करायच्या. ग्रॉस प्रॉफिट 1,07,000. क्रेडिटला लिहायचं ग्रॉस प्रॉफिट 1,07,000. आता आपण एक एक व्हॅल्यू रीड करायच्या. रेंट पेड, पेड म्हणजे एक्सपेन्स, डेबिटला लिहायचं 4,000. रेंट पेड, पेड म्हणजे एक्सपेन्स, डेबिटला लिहायचं 4,000. सॅलरीज 31,000, सॅलरीज म्हणजे आपला एक्सपेन्स 31,000, डेबिटला लिहायचं. इंटरेस्ट पेड म्हणजे आपला एक्सपेन्स, पेड म्हणजे आपला एक्सपेन्स, डेबिटला लिहायचं 600. स्टेशनरी आपला एक्सपेन्स 1,400, स्टेशनरी आपला एक्सपेन्स 1,400. अदर एक्सपेन्स, हा तर याच्या नावातच एक्सपेन्स आहे, डेबिटला लिहायचं. याच्या नावातच एक्सपेन्स आहे, डेबिटला लिहायचं.
5300. गुडविल आपली असेट असल्यामुळे याच्यात येणार नाही. गुडविल आपली काय आहे? असेट, याच्यात येणार नाही. कमिशन रिसिव्ड क्रेडिटला, रिसिव्ड म्हटलं म्हणजे इन्कम आहे. रिसिव्ड म्हटलं म्हणजे काय आहे आपलं? इन्कम. कमिशन रिसिव्ड 2000. डिस्काउंट क्रेडिट 1800. डिस्काउंट क्रेडिट 1800. क्रेडिट म्हटलं तर क्रेडिट साईडला लिहायचं, डेबिट म्हटलं तर डेबिट साईडला लिहायचं, क्रेडिट म्हटलं तर क्रेडिट साईडला लिहायचं. 1800. डेबिट म्हटलं असतं तर डेबिटला लिहिलं असतं. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं प्रॉफिट अँड लॉसच्या व्हॅल्यू लिहिणं झालं. आता आपल्याला काढायचं आहे नेट प्रॉफिट. काय काढायचं आहे आपल्याला? नेट प्रॉफिट. प्रॉफिट कसा काढणार आहोत आपण? पहिले क्रेडिटची टोटल करायची. पहिले कशी टोटल करायची? क्रेडिटची. 1,07,000 प्लस 2,000 प्लस 1,800. 1,10,800. 1,10,800. 1,10,800. एक एक व्हॅल्यू मायनस करायच्या. पहिले 4,000 मायनस करायचे, मग 31,000, मग 600, मग 1,400, मग 5,300. 68,500. 68,500 चा आपला नेट प्रॉफिट निघाला. पहिले क्रेडिटची टोटल केली, तीच डेबिटला लिहिली, मग 1,800, 1,10,800 कॅल्क्युलेटरवर लिहिले, त्यातून 4,000, 31,600, 1,400, 5,300 मायनस केले, नेट प्रॉफिट निघालं. अशा प्रकारे 59 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता तुम्हाला काही एक्झाम्पल मी ओरली समजावून सांगणार आहे, ते एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करून मला दाखवायचे आहेत, सॉल्व करून. ठीक आहे. तर 61 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत आपण. 61 नंबरचं एक्झाम्पल पाहणार आहोत. सर्वप्रथम एक्झाम्पल आपण रीड करणार आहोत. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 61 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2014. 13च्या जागी 14. ठीक आहे. ओके. चला एक एक व्हॅल्यू वाचायची आहे. ग्रॉस प्रॉफिट इन्कम आहे क्रेडिटला, सॅलरी एक्सपेन्स आहे डेबिटला, इंटरेस्ट पेड एक्सपेन्स आहे, पेड म्हणजे एक्सपेन्स डेबिटला, रेंट पेड एक्सपेन्स आहे डेबिटला, कमिशन फक्त कमिशन म्हटलं म्हणजे तो एक्सपेन्स आहे डेबिटला, डिस्काउंट क्रेडिट म्हटलं तर डिस्काउंट क्रेडिटला लिहायचा, कॅरेज आउटवर्ड डेबिटला, कॅरेज आउटवर्ड डेबिटला, इनडायरेक्ट वेजेस डेबिटला. मी तुम्हाला म्हटलेलं आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्स येतात, तर ते इनडायरेक्ट नाव दिलेलं आहे, डायरेक्ट आहे. इनडायरेक्ट नाव दिलेलं आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं. फर्निचर असेट असल्यामुळे याच्यात येणार नाही. फर्निचर असेट असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणार नाही. आता 63 नंबरचं पाहायचं आहे एक्झाम्पल आपल्याला. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2013. सॅलरी एक्सपेंडिचर आहे डेबिटला लिहायचं, ऑडिट फी एक्सपेंडिचर आहे डेबिटला लिहायचं, बॅड डेट एक्सपेंडिचर आहे डेबिटला लिहायचं, इंटरेस्ट क्रेडिट म्हटलं तर क्रेडिटला लिहायचं, रेंट रिसिव्ड क्रेडिटला लिहायचं, रिसिव्ड म्हटलेलं आहे म्हणून, कॉन्ट्रीब्युशन डेबिटला लिहायचं, कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड डेबिटला लिहायचं, ग्रॉस प्रॉफिट क्रेडिटला लिहायचं, डेप्रिसिएशन डेबिटला लिहायचं, कमिशन क्रेडिट म्हटलेलं आहे तर क्रेडिटला लिहायचं. ठीक आहे. अशा प्रकारे 64 नंबरचं एक्झाम्पल संपलं. आता आपण लास्टवाला एक्झाम्पल पाहणार आहोत. 63 नंबरचं संपलं, लास्टवाला पाहणार आहोत 65 नंबरचं. लॉंग एक्झाम्पल आहे, इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, 8 मार्कासाठी येऊ शकते तुम्हाला. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2012 फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर. ग्रॉस प्रॉफिट क्रेडिटला लिहायचं, ट्रेड एक्सपेन्स डेबिटला, कॅरेज आउटवर्ड डेबिटला, ऑफिस सॅलरी डेबिटला, रेंट रेट्स अँड टॅक्सेस डेबिटला, ऑडिट फी डेबिटला, सेलिंग एक्सपेन्स डेबिटला, डिस्काउंट अलो डेबिटला, कमिशन रिसिव्ड क्रेडिटला, बॅड डेट डेबिटला, इंटरेस्ट ऑन लोन डेबिटला, सन्ड्री रिसिप्ट क्रेडिटला, अनप्रोडक्टिव्ह एक्सपेन्स डेबिटला. म्हणजे तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे की क्रेडिटला फक्त ग्रॉस प्रॉफिट येईल, क्रेडिटला ग्रॉस प्रॉफिट, कमिशन रिसिव्ड, सन्ड्री रिसिप्ट या 3च व्हॅल्यू येतील. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं 65 नंबरचं एक्झाम्पल संपलं. अशा प्रकारे आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट संपला. नेक्स्ट लेक्चरला आपण पाहणार आहोत बॅलन्स शीट. हे एवढे एक्झाम्पल तुम्हाला, जे मी तुम्हाला बोर्डवर सॉल्व करून दिलं आणि जे तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे तेवढे एक्झाम्पल सॉल्व करून तुम्हाला सॉल्व करून त्याचे हे पाठवायचे, फोटो पाठवायचे आहेत. ठीक आहे.
ओके, बाकी बॅलन्स शीट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. ओके.